नमस्कार, गोवा बियॉन्ड बीचेस में आप सबका स्वागत है। मैं शनाया शेट्ये और आज के वीडियो में हम देखेंगे गोवा के गांवों में होली के बाद होने वाला पारंपरिक त्यौहार जिसे हम रोमाट कहते हैं। तुये गांव में 7वें दिन धुड़वट होती है। इस दिन सभी गांव वाले एक दूसरे को रंग लगाते हैं। जैसे बाकी के भारत के राज्यों में होली के दिन रंगों से खेला जाता है, वैसे गोवा के गांवों में नहीं होता। तुये गांव में होली के 7वें दिन रंगों के खेल होते हैं। आज के वीडियो में हम आई से पुराने ज़माने में रोमाट कैसे करते थे इसकी जानकारी लेंगे और श्री विद्याधर उत्तम नाइक जी से हम डिटेल में जानकारी लेंगे, तो ये वीडियो अंत तक ज़रूर देखना। आई सांगायच काय असं? आज आमचा रोमाट असा। आमच्या गावात 7 रोमाट गावात भावतात प्रत्येकाच्या घराकडे. होळीच्या सया दिसा. होळीच्या सया. आता सगळ्यांच्या दारात रोमाट भावतला. काय करतात त्यांना? ते नाचतात, जटी म्हणतात, मागीर त्यांना खाऊन देऊ नये. होय हो. म्हणजे तुळशीकडे काय करतात? हा, तुळशीकडे नाचतात आमच्या खळे. केन्ना करतात या? आयच आमचं गाव खूप वर्षा पहिली. अरे बाबा, पूर्वज आमचे खूप पिढी झाली. आईच्या आणि कालचान होता. पिढी जाणते येतात काय कसे गोड? भुरगे येतं, जाणते येतं, सगळे घरून घरी सगळे भावतात रोमटा बरोबर आमच्या. आणि दुसऱ्या गावांनी जातात, लागीच्या गावांनी जातात. हे वयतात लागीच्या गावांनी, दोन कडे वयतात आणि मग आमच्या गावात भावतं. तुमच्या भुरग्यापणान सुद्धा आखलेले? अरे बाबा, आमच्या आजो पंजो खूप असे आतिक लोक, त्यांना सुद्धा आता कमी झाले काय? तसे कमी तसेच लोक येतात. पहिली आणि आताच्या भीतर काय झाला? म्हणजे आता बरे आपले खाऊन देतात, काय देतात, त्यांना काय नालफोडी चिरणी दी ह्या असला आधी असलं लोक खाना बिना पियांग बिया दी नसले. म्हणजे लोकांकडे जमता त्यांना कातळीची फूल देत आणि एक तळी दौरी आणि काय ना. आता का बरी बरी खाना हटत, पियांग बाटले हटत, असं ना. लोकांकडे पैसे झालो तसं आता लोक बराबरान देतात त्यांना. आणि या तळी म्हणजे काय? तळी म्हणजे नाल्य, तांदूळ आणि इतर पैसे. मिटिंग पैसे ठरवतात गावकार कितके रोमटाक घेऊन ये, म्हाराच्या रोमटाक कितके, गावाच्या खेळतात त्यांना कितके, असे ठरलेले देवळान आमचे असतात. प्रत्येक घरान कितके दिन जाय ते ठरलेले असतात. होय होय. तसे आम्ही तळी ठेवतो, 2 तळी ठेवतो. आणि काय स्पेशल करतो? स्पेशल का पण आम्ही भुरगं झाला जाल्यार उमेदीन आपले कारवो दितात, कळसो दितात. फक्त सोरो दीत मात्र आधी असले फेणी असलं खाण दिन असले, फक्त फेणी बंद केली. फेणी बंद केली म्हणजे काय, कोणी बाटली हाडून दिता अजून दितात. पण आधी काय जाय कळसो दीत आणि कारवो दीत, कळसो दीत असे करीत. उमेदीन भुरगें जाला काय ताका कळसो दिलो. म्हणजे तांब्याचो कळसो म्हणजे मोठो, कारवो डबल. म्हणजे तांब्याचो असता? ना मातयेचोच असता कळसो. एक कारवो म्हणजे डबल कळसो, कळशान 2 कारये रवतात. होय होय. ते मडकी कशी. हा, कोणी उमेद आपण कळसो दितात, कोण कारवो दितात. माझ्या व्हडले चेडवाक तर आम्ही कारवो दिल्लो. ते आपले घेतात मग चायक जातात आणि मग रोमाट खायचं घेतात आणि बसतात. असं केल्याने सकाळ आमच्या घर असला. तसा केला. आता कमी झाला. आता असं कारवो बिरवो तसं देईना. त्या टायमात देत. या कित्याक म्हणून रोमाट करतात काय खबर?
अरे बाबा रोमाडी ह्या पूर्वजांचा मग पहिलीपासून. हो हो याच्या खातीर म्हणजे होळी उपरांतच जातात. हो होळी म्हटली का मध्येच जातात रोमात पहिली जेव्हा वयता आणि मग घरा मग घराघराने आयज आम्ही बघूया आता बघा. बरं फक्त फाटून पडशील फाटून पडशील. ही मग भगवतीची तळी आणि ही आमच्या महारिंगणाची तळी. हो हो ही मारिंगणाची तळी आणि ही भगवतीची तळी. हो आम्ही तिका तळी म्हणतो. लाल पैसे आणि तांदूळ त्या पहिल्यापासूनच. हा पहिलीपासूनच.
या गावचो गांवकार महाजन देवस्थानाचो आणि एक्स प्रेसिडेंट ऑल्सो असलो. आमचे परंपरा अशी आहा की आमचे रथ सप्तम म्हणून उत्सव जाता त्या दिसा आमची सप्तक असता. त्या सप्तकाची सांगता दुसऱ्या दिसा जाता आणि त्याच दिसा रातीकडे भूमिपुरुष मूळ पुरुषाच्या देवळान आम्ही नाल दवरून ह्या रोमटाक तो प्रारंभ करता. आणि तेन्नापासून एक म्हयनो ही आमचे असे परंपरेगत थोडक्यात जरी लोक असलो आताच्या सगळ्यात लोकांक काय फावना म्हणून खेळ सुरू जाता. आणि त्याच्यानंतर पुनयेच्या दिसा आम्ही होळी कातरता, देवळान जमता, गाराणे करता आणि भायर सरता आणि होळी खंयच्या तरी पळयलेली असता थंय वचून तेचें पूजन करून ती कातरता. ती नाचत गाजत व्हरून आमी दवरता. त्याच्या उपरांत रातभर ती नाचयता ढोल ताशाच्या हेतून वाजत गाजत ती ज्या जाग्यार आमी तिचे नेमान घालता थंय व्हरून दवरता आणि रात्री एका उपरांत ती होळी आमी नेमान घालता. आणि त्याच्या उपरांत आमी थंय होळयेचे गाणे गाता, होळयेचे नमन म्हणटा. आणि त्याच्या उपरांत आमी सगळे घरा येता. दुसऱ्या दिसा आमचे असो उत्सव काय नसता. रंगपंचमी दुसऱ्या दिसा सबंद इंडियाभर असता, पण आमच्याकडे ती रंगपंचमी अशी काय नसता. आमची रंगपंचमी 7व्या दिसा जाता. त्याच्या दुसऱ्या दिसा काय नासल्या कारण तिसऱ्या दिसा तशेंच भूमिपुरुषाच्या देवळान रोमाट खेळटा आणि भायर सरता. आणि आमी आमची जी ग्रामदेवता आणि कुलदेवता सातेरी आसा थंय वयता. आणि थंय आमकां हळदोणे जे म्हणटात, हळदीचें पाणी, खेळ खेळ्ळ्या उपरांत हळदीचें पाणी मारून देवीचो आशिर्वाद घेता. आणि आमी घरा घरांनी रोमाट खेळपाक सुरू करता. त्या दिसा आमच्या देवळा कडलो वाडो आहा त्या वाड्यार खेळटा. थोडे आमच्या शाळे कडेन आहा त्या थंय खेळटा. दुसऱ्या दिसा आमची परंपरा अशी असली की आराड्यार वचपाची, म्हणजे देसायांगेर. ती आता बंद जाली, पण आमी आता दुसऱ्या दिसा म्हणटात ते पालये सोणये बंदरार त्या दुसऱ्या दिसा थंयसर घरा घरांनी देवीचे निशाण घेवन वयता आणि रात्री येवन सांगता करता. तिसऱ्या दिसा आमी देवी भगवती पार्शे हिचो आशिर्वाद घेवंक वयता. थंय देवळान आमच्या पुजा पाठ केल्या उपरांत रोमाट खेळप भूमिपुरुषा देवळान डेली वयता. आणि थंयसून मागीर भगवती कडेन वयता पार्शाचे. थंय तेच्या कडेन रोमाट खेळटा. तिचे आमी हळदोण्याचे ह्या घेता, नांवान घेता. आणि त्या दिसा अक्षरशः पयले काय नसले. आता आमच्या गांवांत घरां वाडली तेका लागून त्या दिसा मागीर आमी परत येवन भोम वाडो म्हणून आसा त्या वाड्यार थोडीशी घरां काडटा. कित्याक नाल्यार दुसऱ्या दिसा आमकां त्रास जाता. आणि ती घरां काडटा. आणि 5वो सवो जो दीस आहा आमचो तो सवो दीस गांवकार रोमाट म्हणजे गांवांतलो पयले पारंपारीक गांव आमचो नायकांचो त्या गांवांत आयज खेळटा. ते आयज सवो दीस. आयज ह्या सगळ्या दिसा आमी देवी भूमिपुरुषाचे आशिर्वाद घेवन भायर सरान आयज दोन वाटेन दोन रोमटां सोडलेली आहा. एक ते मावटे वाटेन, एक उगवत्या वाटेन सोडलेले आहा. हे आणि ते आता राती 9 एकी कडेन येवन हेची रोमाट खेळान देवीच्या परत भूमिपुरुषा देवळान वचून तेची सांगता करतले. आणि दुसऱ्या दिसा आयज नाटक आसतले. आणि दुसऱ्या दिसा म्हणजे फाल्यां आमची 7व्या दिसा धुलीवंदन. तेन्ना आमी पयले देवीक ह्या घालतले, रंग घालतले. देवांक सगळ्या घातल्या उपरांतच आमकां रंगपंचमी सुरू करतले. अशी आमची परंपरा पिढ्यान पिढ्या चलत येयल्या. अशें आमचे हे रोमाट. थँक्यू.